झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, तर उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथमध्ये 1 तासापासून वीज गायब झालेली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये जबरदस्त पाऊस पडतो आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाच्या सरी साधारण संध्याकाळपासून कोसळायला लागलेल्या आहेत। अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, काय माहिती आहे, केव्हापासून पाऊस सुरू झालाय आणि विजांच्या कडकडाट होताना दृश्यांमध्ये दिसतंय, काय चित्र आहे? हा जो पाऊस पडत आहे तो परतीच्या पावसाचा हा परिणाम आहे किंवा मान्सून संपलेला आहे आणि परतीचा मान्सून म्हणून ज्याला ओळखतात त्याचा हा परिणाम असल्याचं वेधशाळेने सांगितलेलं आहे। हा पाऊस नेहमीच विजेच्या कडकडाटांसह या ठिकाणी पाऊस नेहमीच पडत असतो आणि म्हणूनच सध्या जो पाऊस पडत आहे तो परतीचा मान्सून असल्याचं वेधशाळेने सांगितलेलं आहे। आणि अगदी बदलापूर कळकंड किंवा बोरिवली असेल, वरळीचा परिसर असेल, मुंबई शहर उपनगरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचा अनुभव सर्वांना येत आहे। मुंबई बाहेर सुद्धा असा पाऊस पडत आहे आणि सध्या तरी या पावसाचा लोकल सेवेवर परिणाम झाला नसला तरी या अशा प्रकारचा जर का पाऊस सुरू राहिला तर नक्कीच रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। गेले 2 ते 3 तास कल्याण डोंबिवलीपासून या पावसाचा अनुभव सर्वांना येत आहे आणि आता तो मुंबईकडे हा पाऊस सरकलेला आहे आणि गेले अर्धा तास मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने झोडपलेला आहे असंच म्हणावं लागेल। धन्यवाद अमित, माहिती दिल्याबद्दल। एकंदर मुंबईमध्ये साधारण अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि असाच पाऊस पडत राहिला तर मात्र वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो किंवा वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। पण गेल्या 1.5-2 तासांपासून उपनगरामध्ये म्हणजे कल्याण डोंबिवली, बदलापूर हा जो सगळा परिसर आहे इथे मात्र प्रचंड पाऊस कोसळतोय हीच माहिती मिळते। झी 24 तास एक पाऊल पुढे।